प्रेस कॉन्फ्रेंस हुए और जो नई नई बीमारियां जो सामने आती है और आज जो जिस तरीके से बताया गया उस बीमारी के बारे में क्या कहना चाहिए? मैं डॉक्टर रविशंकर लीलावती हॉस्पिटल का सीईओ हूँ और स्पाइना बाइफिडा फाउंडेशन और लीलावती हॉस्पिटल के कंबाइंड एवरी ईयर हम एक फंक्शन ऑर्गेनाइज करते हैं जहाँ पे ये जो बच्चे हैं जो स्पाइना बाइफिडा जो काफ़ी उनका जीवन में हानिकारक होता है, उनका डेवलपमेंट में अफेक्ट करता है, उसको हम जल्दी पकड़ के उसका सर्जरी करते हैं। हमारे जो पीडियाट्रिक सर्जन हैं डॉक्टर कर्माकर, वो पूरे देश में बहुत ही कम लोग हैं जो ये ऑपरेशन करते हैं। कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन है। उसके तहत हम लोगों ने कई बच्चों को इस बीमारी से, मैं ये नहीं कहता कि छुटकारा दिया है, लेकिन एक नॉर्मल लाइफ जीने का हम उनको ये दिया है, सहन दिया है, ताकि वो आगे बढ़ के आम आदमी की तरह जी पाएँ। तो ये सर्जरी लीलावती हॉस्पिटल में सिर्फ बहुत कम सर्जन्स करते हैं। और ये जो फंक्शन हमने किया है 30th को, ये एक वर्कशॉप है जहाँ पे हम बच्चों को उनके पेरेंट्स के साथ काउंसलिंग करेंगे और जिनको सर्जरी कराना है, अगर उनके पास पैसों का साधन नहीं है तो हम उसको सब्सिडाइज करके सर्जरी करेंगे। और साथ ही कुछ लोग विदेश से भी आ रहे हैं जो एक नया ऑपरेशन जो फीटल सर्जरी बोलते हैं, यही ऑपरेशन अगर हम बच्चा पैदा होने के पहले कर दें, माँ के गर्भवती के टाइम पर, तो उससे बहुत फ़ायदा होता है कि ब्रेन पे असर बहुत कम होता है। तो वो भी एक वर्कशॉप हम कर रहे हैं। सर, लोगों को क्या कहेंगे कि उस जो रखा है प्रोग्राम उसमें अटेंड होने के लिए, उसका लाभ लेने के लिए लोगों को क्या कहेंगे? मैं ये चाहता हूँ कि मीडिया के ज़रिए हम पूरे देश में, खासकर महाराष्ट्र के स्टेट में ये फैलाएं बात कि ये वर्कशॉप हो रहा है। और जहाँ भी ऐसे बच्चे हैं, क्योंकि इसकी जानकारी कम लोगों को होता है कि ये सर्जरी हो सकता है और ये नॉर्मल लाइफ जी सकते हैं, इसलिए मैं चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसका लाभ उठाएं, इसका फ़ायदा उठाएं, लीलावती हॉस्पिटल आएँ और ये सर्जरी कराएं। और आके एक सर्जरी से नहीं होता है, कई सर्जरीज होते हैं, लेकिन हम उनका देखभाल करने के लिए तैयार हैं। सर, जिस तरीके से ये कार्यक्रम आपने आयोजित किया है, क्या निःशुल्क होगा? क्या कोई इसके लिए चार्ज किया जाएगा या नहीं किया जाएगा? मेडिसिन भी कैसे दी जाएगी? इसमें ऐसा है, जो लोग अफोर्ड कर सकते हैं वो पेमेंट पे करेंगे। जो लोग नहीं कर सकते हैं, क्योंकि गवर्नमेंट का भी एक रूल है जिसमें वो उनके सैलरी के ऊपर होता है पेरेंट्स का, उसके तहत हम टोटली फ्री भी कर सकते हैं, सब्सिडाइज भी कर सकते हैं। जो पेमेंट कर सकते हैं वो पेमेंट कर सकते हैं, लेकिन पूरा ही ट्रीटमेंट सब्सिडाइज और फ्री भी कर सकते हैं। सर, काय सांगाल आपण की ज्या प्रकारे आपण हे पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा आजार जो आहे तो कशा का होतो आणि त्याचं प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे? स्पायना बायफिडा हा भारतात सर्वात कॉमन बर्थ डिफेक्ट म्हणजे जन्मजात दोष आहे आणि जवळजवळ देशभरात दरवर्षी 40,000 नवजात शिशूंना हा बर्थ डिफेक्ट होतो. सो ह्याचं प्रमाण आज इंडियामध्ये जगात सर्वात जास्ती आहे. आणि ह्या पेशंट्सना, ह्या मुलांना जर जन्मानंतर योग्य ट्रीटमेंट वेळेवर आणि कंप्लीट ट्रीटमेंट ही जर नीट मिळाली तर ह्यांचं आयुष्य संपूर्ण बदलू शकतं. या इंडिव्हिज्युअल्सच नाही, पण त्यांच्या फॅमिलीजचं आयुष्य कम्प्लिटली आपण बदलू शकतो आणि सुधारू शकतो. कारण ही जर ऑपरेशन्स नीट योग्य वेळा केली तर माइंडनी हे पेशंट्स कम्प्लिटली नॉर्मल असतात, मेंटली नॉर्मल असतात. फक्त त्यांना पायामध्ये चालायला पॅरालिसिस असतो, म्हणजे पोलिओसारखा, पण माइंड इज कम्प्लिटली नॉर्मल. अनफॉर्च्युनेटली आज आपल्या देशात जवळजवळ 75% ह्या आजारांनी जी मुलं जन्माला येतात त्यांना योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी मिळत नाही. आणि मग आयुष्यभर त्यांचं एज्युकेशन होऊ शकत नाही, कॉलेजला जाऊ शकत नाहीत, जी खरं जायला पाहिजे. तर म्हणून लीलावती हॉस्पिटल आणि स्पायना बायफिडा फाउंडेशन ह्या दोन्ही संस्थांनी मिळून गेले काही वर्ष असा प्रयत्न केला आहे की जे कोणी स्पायना बायफिडानी जन्माला येतील त्यांना जास्तीत जास्त अशा मुलांकडे आम्ही पोचू शकू आणि त्यांना ट्रीटमेंट देऊ शकू.
सर हे का होतं, याचं कारण काय? काय ह्याचं precaution आणि घ्यायला पाहिजे? तो पण एक महत्त्वाचा भाग आहे की फोलिक ॲसिड नावाचं एक साधं बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आहे, ज्याच्या कमतरतेमुळे जवळजवळ 80% स्पायना बायफिडा केसेस त्याच्या कमतरतेमुळे होतात. आणि ही फोलिक ॲसिडची टॅबलेट जर गरोदर होण्याच्या आधी बायांनी 1-2 महिने आधी प्रश्न घेतली तर 80% ह्या केसेस टळू शकतात, प्रिव्हेंट होऊ शकतात. पण अगेन ह्याच्याबद्दलची जागरूकता जितकी पाहिजे, अवेअरनेस जो पाहिजे, आज भारतामध्ये जवळजवळ शून्य आहे. मग तुम्ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात म्हणा किंवा मालवणसारख्या छोट्या विलेजमध्ये ग्रामीण भागात म्हटलं तरी याच्याबद्दल अवेअरनेस नाही. सो तो एक महत्त्वाचा भाग आहे की मीडियातर्फे अवेअरनेसची पण माहिती ही सगळ्यांमध्ये पसरवावी. सर ऑपरेशन आपण केलेलं आहे, तर कुठलं कशा प्रकारे केलेलं आहे आणि कोणाला आता सध्या आपण करताना किती अडचणीला सामोरं जावं लागलं आपल्याला? सो ह्या जे स्पायना बायफिडाचे जे पेशंट असतात, जे मुलं स्पायना बायफिडांनी जन्माला येतात, त्यांना पहिल्या 4 ते 5 वर्षात जवळजवळ 4-5 मेजर ऑपरेशन लागतात. सर्वप्रथम जन्माला येताना, जन्म आल्यानंतर पाठीवर जी गाठ असते, जो मेन स्पायना बायफिडा डिफेक्ट आहे, ती गाठ बंद करणं हे जवळजवळ इमर्जन्सी ऑपरेशन असतं. ते जर ऑपरेशन केलं नाही तर त्या गाठीमधनं मेंदूत इन्फेक्शन जाऊ शकतं आणि मेनिंजायटिसनी मुलं दगावू शकतात. सो पहिले ते ऑपरेशन. त्याच्यानंतर पहिल्या वर्षभरात एक ब्रेनमध्ये जवळजवळ 30-40% मुलांना मेंदूमध्ये पाणी होतं आणि ते पाणी काढण्यासाठी एक शंट नावाचं ऑपरेशन असतं. ते जर पहिल्या वर्षभरात केलं तर यांच्या मेंदूची वाढ कम्प्लिटली नॉर्मल होऊ शकते. सो हे दुसरं ऑपरेशन. त्याच्यानंतर 2 ते 4 वर्षाच्या मध्ये ऑर्थोपेडिक डिफॉर्मिटीज असतात, म्हणजे पॅरालिसिस असल्यामुळे पायामध्ये वाक येऊ शकतात किंवा बोनी डिफॉर्मिटीज असू शकतात. सो पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जनचं काम ह्यामध्ये येतं आणि पहिले 2 ते 3 वर्षामध्ये ऑर्थोपेडिक ऑपरेशन्स लागतात. आणि त्याच्यानंतर 3 ते 5 वर्षाच्या मध्ये लघवी आणि संडासा या मुलांना कंट्रोल नसतो आणि त्याच्यावर एक सुपर स्पेशालिटी एक्सपर्ट ऑपरेशन, हे जवळजवळ जसं मी मागे म्हणत होतो 6 ते 9 तासाचं ऑपरेशन, हे त्याच्यावर करण्याची आवश्यकता असते. ते जर केलं तर ऑल दीज चिल्ड्रन, सगळी ही मुलं सोशली कम्प्लिटली ड्राय, कॉन्फिडेंटली ड्राय राहू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण स्कूलिंग, एज्युकेशन हे व्यवस्थित होऊ शकतं. तर ही 4-5 ऑपरेशन पहिल्या 5 वर्षात गरजेची असतात आणि ती सगळ्यांना मिळावी याच्यासाठी 30 तारखेला आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो. मागच्या वर्षी चालू केला, तो ह्या वर्षी पण 30 तारखेला अशा प्रकारचा आजार ज्यांना ज्यांना असेल त्यांनी सगळ्यांनी ह्याच्यात नोंदणी करावी आणि ह्या वर्कशॉपचा, कॅम्पचा लाभ घ्यावा. जसं सर म्हणाले तसं ज्यांना अफोर्ड होऊ शकणार नाही त्या मुलांना, त्या फॅमिलीजना सुद्धा संपूर्ण ट्रीटमेंट त्यांच्या ऐपतीप्रमाणे आयदर 50% कन्सेशन किंवा संपूर्ण 100% कन्सेशन हे दिलं जाईल आणि त्यांना पूर्ण ट्रीटमेंट मिळेल. सर आता जे ऑपरेट केलेले आहे ते आपल्याकडे आलेत का पेशंट? हो, तर असे बरेच पेशंट आपल्याकडे लीलावती हॉस्पिटलमध्ये मुंबईला भारतामधनंच नाही पण जगभरातून येतात ह्या ऑपरेशनसाठी. आणि असे बरेच आहेत ज्यांची ऑपरेशन झाली आहेत आणि आज कॉलेजमध्ये गेलेत, नोकरी करतायत, स्वतःची लग्न झाली आहेत, मुलं झाली आहेत.